मला वाटतं इकडे आल्यावर ही गरमी मला सहन होत नाहीये. वेलकम बॅक टू दी 21st व्लॉग. हा व्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी बिकॉज बऱ्याच वर्षांनी मी जे काही प्रॉमिस केलं होतं स्वतःला की काहीतरी प्रॉमिस केलं होतं स्वतःला की करूया आणि ते झालं आहे. सो आय एम गोइंग टू कीप अप नाव. आय एम प्रिटी शुअर. हा ब्लॉग खूपच स्पेशल आहे. हा ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण की आम्ही चाललेलो आहोत आता मुंबईला. माझ्या बहिणीच्या म्हणजे जी अश्विनी माझ्या मुंबईची जी बहीण आहे तिच्या सासऱ्यांचं 70th बड्डे आहे आणि एक छोटीशी ट्रिप पण ईशानसाठी प्लॅन केली आहे. ते बड्डे जो आहे तो संध्याकाळी आहे बट आम्ही चाललो आहे सकाळी कारण की मग ईशानला थोडंसं फिरूया मुंबईमध्ये. एका ठिकाणी जाणार आहे. कुठे जाणार आहे तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. इंटरेस्टिंग आहे. त्याला मजा येणार आहे आणि होपफुली कोमलला पण मजा येईल. ऊन खूप पडलं आहे. होपफुली मुंबईपर्यंत जाऊस तर थोडंसं कमी वाटेल. मुंबईला ऑलरेडी ह्युमिड असतं बट लेट्स सी. बट आय एम सो हॅपी टुडे कारण की 21st व्लॉग आहे. सो दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर मी. ईशान कुठे चालला तू? चला चला सोड. चला चला सीट बेल्ट लाव. आईला म्हणून सीट बेल्ट लाव. काय काय झालं? हे बघ काय क्लचर घेतलं. चष्मा काढावा लागेल. दिसत ना मला समोर. लांबच लांब रांग. आता काही टेन्शन नाही. ईशान जा ट्रॅफिक काढ बरं जाऊन समोर. हे बघ किती ट्रॅफिक आहे. बघ हे बघ किती ट्रॅफिक आहे. लाल लाल. असं कर. अरे सरकली. पापा प्या. पापा प्या. पापा पापा पा. ईशान झाली का निन्नी? ईशान जा ट्रॅफिक काढ समोर जा. मला तू कुठे चालला? बोर त्यालाच नाही माहित कुठे चाललो. ते बघ तशी गाडी घ्यायची कोमल आपल्याला. चला चला. बापरे इथे तर फुल ट्रॅफिक जाम आहे. गाड्याच गाड्या आहे. शनिवार रविवार हा हाल असतो लोणावळ्यात. बाय बाय ईशान. गाडी लावायला जागा शोधतो. फायनली पार्किंगला जागा मिळाली. आज जाम गर्दी आहे बॉस. मी विसरून गेलो होतो लिटरली की मुंबई पुणे हायवेवरती शनिवार रविवार काय असतं. तर रात्री येताना तर अजून जाम होणार आहे. कीप वॉचिंग. आता आलेलो आहे आम्ही या फूड कोर्टला जो की लोणावळ्याचा थोडासा पुढे. बघूया इथे काय खायला मिळतंय. वाव मोठा कार. स्प्रिंट मारू का इकडनं? स्प्रिंट मारायची इच्छा होती आहे पण चला मारतो. गाडी आली. थांबावं लागलं. एवढं लाजायला काय झालं? अरे अरे बापरे. हो का. अच्छा अच्छा.
झाड ते तुझं झाड आहे बाबाचं? बापरे. बाबा आला होता का लावायला इथून? झाड लावायला आलता का बाबा? मग बाबाला जगातले सगळे कन्स्ट्रक्शन सगळी झाडं बाबानेच केली. एवढं ऊन आहे डेंजर. मला वाटलं होतं की थोडं थंड झालं असेल आता, बट सकाळी सकाळी काय वाटलं नाही. सकाळी सकाळी म्हणजे तरी 10-10:30 जेव्हा आम्ही निघालो असं होतं अंदाज की 2 वाजेपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ तिथे पोहोचायचो. बट आताच इथेच 2:30 वाजले. ईशानच्या जेवणामध्ये वेळ गेला तुम्ही बघितलंच असेल. खूपच बेकार ऊन आहे. माय गॉड, आय डोंट नो. मी म्हटलं आता थोडी गाडी थंड करतो आणि मग तिकडे घेऊन जातो, म्हणजे ईशानला एकदम उन्हात गाडीत चटके लागणार नाही. आय कॅन कॉल इट ॲज अ प्लेझंट वेदर, बस मायनस द ऊन फ्रॉम इट. चप्पल काढून टाक. चला बॅक टू दी कार. आता दाखवते आपल्याला 1 तास. पण आपण कुठे चाललोय हे सुरुवातीला तर कोणालाच माहिती नव्हतं. आता बहुतेक सगळ्यांनाच कळलं. मला नाही कळलं. तुला नाही कळलं? आई तुला कळलंय ना आपण कुठं चाललोय? काय खायला? हो, पण बाय कळायला कुठं नाही ना. काय खायला? राणीची बाग आहे एवढं. राणीच्या बागेत चाललो. राणीच्या बागेत. आता झोपायला पाहिजे ऍक्च्युली 1 तास. ईशान झोपतो का? थोडा झोपतो. झोपतो का थोडा वेळ? ईशान झोपायचं का थोडा वेळ? खाली बसवतो पोलीस वाले. चला बाबा, आता इथून लागला बरं का अटलचे. नवी मुंबई एअरपोर्ट चर्च गेट अटल सेतू. त्याच्यासाठी केला एवढा खटाटो. साहेब पागा त्याने दिली आहे ताणून. ईशान पोहोचलो म्हणे. गाडीत बसून जाऊ थोडं वेळ. आता काय कुठे राईटला जाऊ. राईटला कुठं तेच नाही माहिती. राईटला जावं. उतरतं का इथे? ईशान झाली का निन्नी? जायचं का आता? ईशान 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 आई हे सरकव हा आम्हाला. बाबरे अरे बाबरे. ईशान वाव. ये हा ये बघायचं. तिकडे झोपलंय लांब. हो ना, ते लांब झोपलंय. हो तिकडे बघ अस्वल.
ईशान बाबा ईशान आपल्याला कुठे जायचंय आता? टायगर बघायला. सगळ्यात जास्त गर्दी टायगर बघायलाच. टायगर बघ, टायगर हे बघ, टायगर. हिप्पोपोटामस केज मध्ये टायगर आहे. हिप्पोपोटामस अगदीच खालीच पाण्यात जाऊन बसले. मनावर घेतलंय त्याने. घोडा तर पाण्यातच राहणार आहे तो. त्याला म्हणा बाहेर आहे बाबा. मी नाशिकमध्ये राहिलेला माणूस आहे. तिथे एवढी थंडी असते, मला चांगलं वाटतं. इकडे आल्यावर ही गरमी मला सहन होत नाहीये. तर पेंग्विन्सला कशी होईल यार? म्हणजे काय लॉजिक होतं मला कळलं नाही. जिराफ तर ठीक आहे, काय माहिती, बट आहे तसं चांगलं. आहेत का पेंग्विन? पेंग्विन तुम्ही आहात का हो? हो पेंग्विन बघ, पेंग्विन मेन आकर्षण. बघ कोणी आणले माहिती का? ते आदित्य दादानी आणले. वा, नाईस. एखाद्याने तरी मुवमेंट करावी. अरे त्यांचे पंख का बांधून ठेवले? प्रत्येकाचे बांधून ठेवले. पाय तरी बांधले. झाला झू बघून. सिंह नव्हता. कमिंग सून, आय एम कमिंग सून, प्लीज वेट. आम्ही काही इथेच थांबू. आणि सरप्रायझिंगली पेंग्विन्स होते, मला वाटलं नव्हतं असतील. आता निघूया, जाऊया कामोठ्याला आणि तिकडे फंक्शन अटेंड करू. याच्यासाठी आपण मेनली आलो आहे. आणि मग जाऊया औरंगाबादला. आता मी काही ब्लॉग करणार नाही. मी आता डायरेक्ट तिकडे भेटेल. डन विथ द प्रोग्राम. आता आपण चाललोय घरी. वाजलेत 10:30. प्रोग्रामचे व्हिडिओज मुद्दाम नाही टाकले कारण की ते त्यांचा पर्सनल होता. माझ्या ब्लॉगमध्ये कशाला यायला पाहिजे. आता चालू आहे ईशानचं जेवण. एवढं झालं की आपल्याला दाखवतं आहे की आपण 1 वाजेपर्यंत पोहोचू. पण मला असं वाटतं की 1:30, 1:45 किंवा 2 होतील. सो लेट्स सी केव्हापर्यंत पोहोचतोय आपण. ईशानचं चालू आहे जेवण. गुड मॉर्निंग एव्हरीवन. जाम दमलो कालच्या प्रवासामुळे. मजा आली आहे खूप. बट हा ब्लॉग आता इथपर्यंत ठेवूया. दिस इज नेक्स्ट मॉर्निंग. रात्री काढायचं विसरलो काय. आलं होतं लक्षात, तसं उठायचं ट्राय केलं पण म्हटलं नाही होते. चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इथपर्यंत बघितलं असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आधी 21 कंप्लीट केलेले आहेत आपण. वी आर गोइंग टू कीप अप. सी यू.